नमस्कार मित्रांनो, मराठी बोल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 11वी प्रवेश प्रक्रिया 2025 ऑनलाईन पद्धतीने राबवण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली. आता ही ऑनलाईन प्रक्रिया राबवताना विद्यार्थ्यांना आणि पालकांना याआधी विविध अडचणींचा सामना करावा लागला. तो म्हणजे संकेतस्थळाचा. वेबसाईट व्यवस्थित चालत नाही. अर्ज प्रक्रियेसाठी 21 मे तारीख दिली होती. अद्यापपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. यामध्ये याच्या वेळापत्रकामध्ये बदल होणार का, किंवा ही जी प्रक्रिया आहे ती कशी राबवली जाणार, असे विविध प्रश्न या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात निर्माण झालेत. कारण मुळात एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण 10वीचे विद्यार्थी, जे 10वी पास करून आलेले विद्यार्थी आहेत, यांना पहिल्यांदाच कुठेतरी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली. त्यामुळे त्यांना या गोष्टीचा एक तर अनुभव नाही. त्यांनी कधी या गोष्टी म्हणजे याची कधी पूर्वतयारी केलेली नाही किंवा कशा पद्धतीने असतात याचा अनुभव नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना यामध्ये विविध अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यातच नेहमीच ते संकेतस्थळाचा प्रॉब्लेम असतो. तो प्रत्येकच ॲडमिशनच्या वेळेस असतोच. मग शासनाला याचाही अंदाज असायला हवा होता, किंवा ते ज्या पोर्टल तयार करताना याचाही अंदाज घ्यायला हवा होता की किती प्रवेश येऊ शकतात किंवा किती विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्याच्या पूर्वतयारीनुसारच संकेतस्थळ बनवणं आवश्यक होतं, किंवा त्याचे तेवढे कॅपॅसिटी त्यांनी सहन करावं असंच वेबसाईट त्या ठिकाणी डिझाईन करणं आवश्यक होतं. परंतु असो, आता ज्या काय पद्धतीनं ज्या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना ज्या अडचणीचा सामना करावा लागतोय, किंवा हे नवीन अर्ज कधी सुरू होतील किंवा प्रवेश कधी सादर होतील, याबद्दलच माहिती घेण्याची या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असंच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहतं. तर चला, 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार हे तर 100% खात्री आहे. ते त्यात सध्या तरी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परंतु सुरुवातीला शासनानं 21 मे 2025 रोजी रजिस्ट्रेशन सुरू होतील अशी माहिती दिली होती. त्यानंतर 21 मे रोजी काही तांत्रिक कारणामुळे किंवा वेबसाईट व्यवस्थित न चालल्यामुळे ही प्रक्रिया पुढे 22 तारखेला ठेवण्यात आली. 22 तारखेनुसार पुन्हा नव्याने वेळापत्रक जाहीर केले जाईल अशीही माहिती देण्यात आली. परंतु 22 तारखेला देखील त्याच पद्धतीनं संकेतस्थळ व्यवस्थित चाललं नाही, म्हणजे वेबसाईट व्यवस्थित चालली नाही. त्यामुळे शासनानं परत नवीन नोंदणी प्रक्रिया ही 26 मे 2025 नंतर सुरू केली जाईल अशी माहिती दिली. आता त्यानुसार 26 मे 2025 रोजी ज्या दिवशी वेबसाईट सुरू होईल त्याच दिवशी याचं नवीन वेळापत्रक देखील जाहीर होईल. कारण ज्या दिवशी अर्ज प्रक्रिया सुरू होईल त्यानुसारच शासनाला त्याचं वेळापत्रक बनवावं लागेल. जर अर्ज आधीच वेळापत्रक बनवून ठेवलं आणि या वेळापत्रकानुसार जर संकेतस्थळच नाही चाललं तर शासन बाकीची प्रक्रिया कशी राबवणार आहे, किंवा विद्यार्थी तरी बाकीची प्रोसेसला कसे पुरणार आहेत. त्यामुळे याचं जे वेळापत्रक आहे हे देखील बदलणार आहे, हे लक्षात घ्या. ज्या दिवशी संकेतस्थळ व्यवस्थित चालू होईल त्याच दिवशी याचं वेळापत्रक डिक्लेअर असेल आणि तेच वेळापत्रक ग्राह्य धरलं जाईल. 21 तारखेला आलेलं वेळापत्रक ग्राह्य धरलं जाणार नाही, किंवा 9 तारखेला आलेलं मागचे जे वेळापत्रक आहे ते कोणतंही वेळापत्रक या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार नाही. त्या वेळापत्रकाच्या नुसार आज अंतिम तारीख आलेली असेल, कारण अजून अर्ज सुरू नाहीत त्या वेळापत्रकाच्या शेड्यूलनुसार. कारण हे वेळापत्रकाचं शेड्यूल वेगळं येणार. त्यामुळे चिंता नसावी. ज्या दिवशी व्यवस्थित संकेतस्थळ सुरू होईल त्याच दिवशी तुम्हाला तिथून पुढचं वेळापत्रक दिलेलं असेल आणि त्या वेळापत्रकानुसारच तुम्हाला पुढील कारवाई पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे एवढी चिंता करण्याची आवश्यकता नाही, किंवा एवढं काही हे करण्याची आवश्यकता नाही. ज्या दिवशी व्यवस्थित पद्धतीनं संकेतस्थळ चालेल त्याच दिवशी तुमची प्रवेश प्रक्रिया देखील व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला जो काय अर्ज आहे तो अर्ज भरता येणार आहे. अर्ज कसा भरायचा याची माहिती ज्या दिवशी संकेतस्थळ चालू होईल त्या दिवशी व्यवस्थित पद्धतीने दिली जाईल. सध्या संकेतस्थळावर जर तुम्ही गेला असाल तर त्या ठिकाणी काही दाखवत नाही. त्यांनी फक्त एक इमेज अपलोड केलेली आहे. त्या इमेजच्या माध्यमातून फक्त इन्फॉर्मेशन दाखवली जाते की 26 तारखेला हे अर्ज सुरू होतील. बॅकहँडला त्याचं काम सुरू असतं, त्या गोष्टी आपल्याला काही घेणं देणं नाही. ज्यावेळेस ते सुरळीत चालू होईल त्यावेळेस फ्रंट पेजला त्याचं पूर्ण वर्कआउट आपल्या समोर येईल, आणि या वर्कआउटमध्ये आपण कशा पद्धतीने काम करायचं याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणारच आहोत की अर्ज कसा सादर करायचा. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारं प्रत्येक अपडेट किंवा येणारं नवीन ॲडमिशन बाबतचं जे अपडेट असेल ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून मिळतच राहील. आता सध्या तुम्ही फक्त जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र तयार करून ठेवा, जेणेकरून ज्या दिवशी प्रवेश प्रक्रिया सुरू होतील त्या दिवशी आपल्याला आपला अर्ज लवकरात लवकर सादर करता येईल. कारण यामध्ये कॅप राऊंड होणार आहेत. कॅप राऊंडच्या माध्यमातून सिलेक्शन होणार आहे. तुम्हाला सायन्स, कॉमर्स, आर्ट कुठेही ॲडमिशन घ्यायचं असेल तरी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲडमिशन घ्यावं लागणार आहे, हे लक्षात असू द्या. आता ही एक महत्त्वपूर्ण माहिती देणं आवश्यक होतं, कारण बऱ्याच पालकांना किंवा हे प्रवेश कधी सुरू होणार तर सद्यस्थितीमध्ये 26 तारीख दिलेली आहे.
26 तारखेलाही 100% सुरू होतीलच का? तर तसं सांगता येत नाही. कारण का हा एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे. या टेक्निकल प्रॉब्लेमला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने फेस करणं आवश्यक आहे. ज्या दिवशी हा प्रॉब्लेम पूर्णतः सॉल्व्ह होईल किंवा ही अडचण पूर्णतः दूर होईल संकेतस्थळाची, ज्या दिवशी व्यवस्थित अर्ज प्रक्रिया पार पडली जाईल त्या पोर्टलवर, त्याच वेळेस ही जी ऑनलाईन पद्धतीची प्रक्रिया आहे ती सुरळीत होईल आणि त्यानुसार ते अर्ज सुरू होतील. मग 26 तारखेला होतीलच, सध्या तरी दिलेला अपडेट आहे. जर 26 तारखेला नाही झाले त्याचं देखील अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून दिलंच जाईल. दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल, महत्त्वाचं कागदपत्राबद्दलचा जो विषय होता तो कागदपत्राबद्दलचा विषय आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे. याआधीच एक व्हिडिओ टाकलेला आहे की प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतात. त्यानुसार तो व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की 11वी प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतात. तर चला, एक छोटंसं अपडेट आणि महत्त्वाचं आपल्यासाठी देणं आवश्यक होतं की आपली जी अर्ज प्रक्रिया आहे ती 26 मे 2025 पासून सुरू होणार आहे. दुपारी 3चा वेळ दिलेला आहे. 3च्या नंतरही आपण साईट सुरू झाल्यानंतर त्याच्यावर परत अनालिसिस करू, एखादा अर्ज करून पाहू. अर्ज जर व्यवस्थित पद्धतीने झाला तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला अर्ज कसा करायचा याच्या माध्यमातून देखील दिला जाईल. चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.